सर्वप्रथम आजच्या कार्यक्रमानिमित्त जगाला शांतीचा संदेश देणारे तसेच अहिंसेचा संदेश देणारे तथागत गौतम बुद्धाच्या चरणी मी नतमस्तक होतो। तसेच ज्ञानरूपी प्रकाश असलेले बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पावन स्मृतीस मी अभिवादन करतो। आज जो आपला पूर्णा शहरातील बौद्ध विहारामध्ये आज बुद्ध धर्म वर्षावार सुसंस्कार कार्यक्रमानिमित्त परमपूज्य वंदनीय बंतेजी डॉक्टर उपभोक्ता महाथेरो यांनी या आम्हाला मुख्याधिकारी या नात्याने या कार्यक्रमाला जे बोलवले आहे त्याबद्दलही त्यांचे हार्दिक आभार व्यक्त करतो। तसेच आज गुरुपौर्णिमेचा जो दिवस आहे तो गुरुपौर्णिमेचा दिवस आज आपल्या जीवनामध्ये निश्चितच एक सन्मानाचा जो सन्मार्ग व्यक्तीने जीवन कसं जगावं, मनुष्यानं समाजाच्या प्रती त्याचं काय कर्तव्य आहे, कुटुंबाप्रती त्याचं कर्तव्य असतं, स्वतःप्रती कर्तव्य असतं, स्वार्थ असतो, परंतु तो ज्या समाजात वावरतो त्या समाजाप्रती त्याचं नेमकं काय कर्तव्य आहे हे कर्तव्य शिकवण्याचा दिवस आज आहे। आज बऱ्याच जणांकडे भरपूर संपत्ती असते, भरपूर प्रमाणामध्ये त्यांच्याकडे सर्व सुखे असतात, परंतु हे सर्व सुख असताना सुद्धा त्या सर्व सुखांचा जो आहे जोपर्यंत समाजासाठी जो उपयोग होणार नाही किंवा समाज उपयोगी कोणतंही काम त्याच्या हातून घडणार नाही आणि निस्वार्थ वृत्तीने ते काम होणं आवश्यक आहे। या सर्वांची शिकवण देणारा आपल्या जीवनात एक गुरु असणं आवश्यक आहे। बंतेजींचा आजचा जो त्यांचं कार्य बघून आणि त्यांचा जो प्रवास हा थक्क करणारा आहे आणि ते निश्चितच एक आपल्या जीवनामध्ये गुरु म्हणून असावेत अशी मी अपेक्षा व्यक्त करतो आणि त्यांनी माझा स्वीकार करावा। मी त्यांना एक गुरुची उपमा देणार आहे आज। आणि गुरु कसा असावा तर या काळोखरूपी जीवनामध्ये जो ज्ञानरूपी प्रकाश कंदिलाच्या रूपाने देतो आणि एक सन्मार्ग दाखवतो जीवनामध्ये, तशा स्वरूपाचा जो मार्ग दाखवू शकतात ते फक्त बंतेजी दाखवू शकतात। आणि बंतेजींनी आज सलग 44 वर्ष जी साधना केलेली आहे, जी उपासना केली आहे, जी निस्वार्थ भावनेने समाजासाठी म्हणजे बहुजन हिताय बहुजन सुखाय हा मार्ग पत्करून त्यांनी जे कार्य केलेलं आहे अक्षरशः शासनाने त्याची दखल घेऊन त्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण गौरव पुरस्कार दिलेला आहे। त्याच्याबद्दलही मी त्यांचे हार्दिक आभार व्यक्त करतो। आज सर्वप्रथम मी विहारात आलो, पूर्णा शहराचा मुख्याधिकारी म्हणून मी मागच्या 8 महिने झाले कार्यरत आहे, परंतु बंतेजींची वारंवार माझा संपर्क होतो आणि त्यांचं कार्य जे भारतातच नव्हे विदेशात जाऊन सुद्धा जे सन्मान्य तिथले सगळे उच्च पदाधिकारी मंत्रीगण जर त्यांचं स्वागत करतात, जो त्यांचा मान सन्मान आहे, व्यक्तीने जीवनामध्ये कितीही पैसा कमवला याला कधीही महत्व नसतं। व्यक्तीने जीवनात जेव्हा तो मान सन्मान कमवल किंवा आपल्याला एखाद्या ठिकाणी आपण गेलो तिथं मान सन्मानाने आणि आदराने, आदर हा पैशाने विकत घेता येत नाही। व्यक्तीला जीवनामध्ये कोणत्याही गोष्टी विकत घेता येऊ शकतात, परंतु जो आदर आणि मान सन्मान आहे तो तुमचा कार्याचा सन्मान आहे। आणि खरंच बंतेजींचं जे कार्य आहे ते आता एक 8 महिने झाले मी अनुभवलेलं आहे आणि बऱ्याच जणांनी आता प्रमुख पाहुण्यांनी जे भाषणातून व्यक्त केल्या भावना त्यांच्याबद्दलच्या की खरंच त्यांच्यासोबत जो प्रवास केल्यानंतर जे सुख अनुभवता येतं तसंच आम्हालाही त्यांनी त्यांच्यासोबत प्रवास करण्याची संधी द्यावी अशी मी अपेक्षा व्यक्त करतो। तसेच आज आता मुख्याधिकारी नगरपालिका या पदावर असताना मी माझ्या विभागामार्फत ज्या काही शासनाच्या योजना असतील किंवा नगरपालिका प्रशासनाकडून जे समाज उपयोगी कामं होते आणि खरंच त्यामध्ये विहाराला सुद्धा विहाराचं जे काम होणं किंवा विहाराची प्रगती होणं आणि विहाराच्या प्रगतीनं समाजामध्ये एक चांगला संदेश जाणं हे आवश्यक आहे। त्याच्यासाठी नगरपालिका प्रशासन शक्य तितकी मदत करत आणि त्याचबरोबर आपला गुरुपौर्णिमा आहे तर गुरुपौर्णिमेमध्ये गुरु कसा असावा तर गुरु फक्त आपले जे तथागत गौतम बुद्ध आहेत त्यांच्यासारखाच असावा असं माझं मत आहे। कारण की गौतम बुद्धांचं जे जीवनकाल आहे तो जर बघितला आपण तर तो खरंच एक दिव्य आहे आणि ते जो जीवनकालाचं जर आपण त्याच्यातली पंचशील तत्वांचा जर अवलंब केला आपण तर आपलं जीवन खरंच एक सुखकर होईल।
दिव्य ज्ञान प्राप्ती होणे, दिव्य किंवा मोक्ष प्राप्ती होणे हा जो भाग आहे की विविध आराधना करून हा मोक्ष प्राप्ती होत नाही, तर मनुष्य जनाची सेवा करून आणि मनुष्यांमध्ये शांततेचा संदेश देऊन. अक्षरशः मला एखादी एक घटना आठवते की गौतम बुद्धांचं जे शेवटी महापरिनिर्वाण झालं त्याच्यामध्ये अक्षरशः एकाने अतिशय त्यांना म्हणजे एक व्यक्ती होता, त्याने त्यांना अक्षरशः विष देण्याचा प्रयत्न केला, परंतु गौतम बुद्धांना ते माहीत होतं त्यावेळेस की मला ह्या विष देत आहे हा व्यक्ती, परंतु याचाही स्वीकार करणारं जे उत्तम जगातलं व्यक्तिमत्व आहे आणि आजही अजरामर राहणारं आणि ज्याचा वारसा बौद्ध धर्माचा वारसा सर्व धर्मात फार मोठा आहे आणि ह्याचं जे सत्व आहे ते फार मोठं आहे आणि ह्याचा जर अवलंब केला तर जीवनात शांतता, अहिंसा आणि आपलं सर्व जगाचं कल्याण फक्त याच्यातून होऊ शकतं. आज आपण जगाची परिस्थिती बघतो, जगामध्ये आज तिसरं महायुद्ध भडकण्याची परिस्थिती निर्माण झालेली आहे. अशा परिस्थितीमध्ये जगाला जर शांततेचा संदेश दिला तर सर्व जग हे सुखकर होईल आणि सर्व जगाला शांततेने नांदता येईल. हे सर्व काही हे 6 शत्रूंभोवती आहेत. काम, क्रोध, लोभ, मद, मोह, मत्सर हे 6 शत्रू आपल्या जीवनातून जर आपण दूर केले तर यासारखं जीवन आपलं सुखकर होत नाही. आणि त्यामुळे सगळ्यात महत्वाचं की आपल्याकडं पूर्णा शहरामध्ये किंवा आज भंतेजींकडे कार्याध्यक्षपद आहे बौद्ध भिक्खू महासंघाचं, तर त्याच्या अन्वये असे व्यक्तिमत्व, असे उत्तम व्यक्तिमत्व आज आपल्याला पूर्णा शहरातील नगरवासिकांना, उपासकांना लाभलेलं आहे. त्या याचा सर्वांनी लाभ घ्यावा आणि आपल्या जीवनात त्यांच्या पुढून प्रेरणा घेऊन, मार्गदर्शन घेऊन काही अजूनही काही आपण करू शकतो का समाजासाठी, आणि आपण आपली एक मर्यादा ठरवून आपण काही करू शकतो का समाजासाठी याचा विचार करावा. आणि त्याबरोबर आज जो गुरुपौर्णिमा आहे त्याच्या सर्व उपस्थितांना मी शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. मुख्याधिकारी साहेब निश्चित मुख्याधिकारी नाहीत, तर हे डेप्टी कलेक्टर म्हणून सुद्धा त्यांनी काम पाहिलेलं आहे, अभ्यासू आहेत आणि नावामध्ये त्यांच्या उत्कर्ष आहे. आमच्या गावाचा लवकर उत्कर्ष होईल कदम अशी अपेक्षा बाळगूया. आता बराच